न्यास हरि गुण कथन करी हा हरिहर द्विज देव संतदासास। राजाधिराज रामचंद्र महाराज की प्रथेप्रमाणे नामस्मरण। श्री रघुनंदन जय सियाराम। सर्वांनी भजन म्हणूया। श्री रघुनंदन जय सियाराम, श्री रघुनंदन जय सियाराम, श्री रघुनंदन जय सियाराम। बोला श्री रघुनंदन जय सियाराम, श्री रघुनंदन जय सियाराम। बोला श्री रघुनंदन जय सियाराम, श्री रघुनंदन जय सियाराम, श्री रघुनंदन जय सियाराम। पंढरीनाथ महाराज की। तबल्याचा आवाज जरा भरभरतो। हॅलो, आमच्या कोकणातला एक नवोदित कवी आहे कृष्णा देवळी म्हणून। कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यातून वर चढत गेलेला आता फक्त अव्वल कारकून आहे, पण कविता संग्रह त्याचे बरेच अलीकडे प्रसिद्ध होत आहेत। कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये बराच नाव मिळवलेला असा माझ्या भागातला कवी आहे। जाता जाता म्हणाला माझी एखादी कविता कुठे सादर करता आली तर बघ। आज निरूपणासाठी त्या कृष्णा देवळी नावाच्या माझ्या मित्राची कविता दास्य भक्तीसाठी मुद्दाम तुमच्यासाठी आणलेलं आहे। उद्धरिण्या जन्म मानसा, उद्धरिण्या जन्म मानसा, उद्धरिण्या जन्म मानसा, एक धरी तू ध्यास होई रे भगवंताचा दास, होई तो भगवंताचा दास, होई रे भगवंताचा दास। उद्धरिण्या जन्म मानसा, उद्धरिण्या जन्म मानसा, एक धरी तू ध्यास होई रे भगवंताचा दास, होई रे भगवंताचा दास। प्रभुचरणासी नित्य स्मरावे, भाव भक्तीने भजनी गावे, प्रभुचरणासी नित्य स्मरावे, भाव भक्तीने भजनी बाबा। अष्टांगे त्यार्पित व्हावे, अष्टांगे त्यार्पित व्हावे, विस्मरुनी देहा सोई तू भगवंताचा दास, होई तो भगवंताचा। षड्रिपुसी तू त्यागी सत्वर, षड्रिपुसी तू त्यागी सत्वर, हरिभजनाने गाई निरंतर। बाबा भक्तियुक्त तव हृदयी होवो, भक्तियुक्त तव हृदयी होवो, सदा प्रभूचा
भगवंताचा दास, होय तो भगवंताचा. दास प्रभूचे जेथे वसती, दास प्रभूचे जेथे वसती, दास 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 प्रभूचे जेथे वसती, स्वर्ग तेथ ते स्वये निर्मिती, स्वानंदाने भारून जासी, कृष्णाचा विश्वास, भगवंताचा दास, होय तो भगवंताचा दास, होय तो भगवंताचा, भगवंताचा, भगवंताचा. पंढरीनाथ क्रांदा धा 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 गिड तगदी गण धा धा गिड तगदी गण धा 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 क्रांदा धा 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 गिड तगदी गण धा 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 क्रांदा धा 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 क्रांदा धा 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 क्रांदा धा 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 क्रांदा धा 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 गिड तगदी गण धा 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 क्रांदा धा 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 क्रांदा धा 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 गिड तगदी गण धा 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 क्रांदा धा 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 गिड तक दुम गिड तक गदी गण धुम गिड तक का गिड धा गिड तक दुम गिड तक गदी गण धुम गिड तक का गिड, ये बात धा गिड तक दुम गिड तक गदी गण धुम गिड तक का गिड तक दुम गिड तक गदी गण नगदी क्रांदा 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 धा 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 गिड तक गदी गण धा 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 क्रांदा धा 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 क्रांदा धा 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 गिड तक गदी गण धा 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 क्रांदा धा 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 क्रांदा धा 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 क्रांदा धा 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 गिड तक गदी गण धा गिड तक गदी गण धा 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 क्रांदा धा 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 गिड तक दुम गिड तक गदी गण धुम गिड तक का गिड धा गिड तक दुम गिड तक गदी गण धुम गिड तक धुम गिड तक गदी गण नगदी क्रांदा 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 धा 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 गिड तक गदी गण धा 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 क्रांदा धा 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 क्रांदा धा 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 क्रांदा धा 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 किट तक गदी गण धा धा. सर्वांनी हात जोडूया, 2 श्लोक म्हणूया. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे. जरा खडा आवाज येऊ दे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर. समर्थ कृपेने आज नवविधा भक्तीतलं 7वं पुष्प, वाङ्मयीन पुष्प आपणासमोर अर्पण करण्याची संधी मिळाली. याबद्दल मी याच्याशी सर्व संबंधित लोकांचा ऋणी आहे. दास्य भक्ती कथन करत असताना डोळ्यासमोर पहिली मूर्ती उभी राहते ती हनुमंताची. श्रीरामचंद्र चरण द्वंद्व सेवा संसक्त मानसम हनुमद अवतारम श्रीरामदासम नमाम्यहम.
दास्यभक्तीची परंपराच किंवा त्या दास्यभक्तीचं अधिष्ठानच जिथे आहे अशा सज्जनगडावर मला दास्यभक्ती हा विषय मिळावा, याला अहोभाग्य याशिवाय दुसरा शब्द नाही. तेव्हा ही दास्य परंपरा तिला नमन करून सुरुवात करायचं आहे. पहिला प्रणाम करणार आहे तो प्रभू रामचंद्रांना, कारण त्यातून ही दास्य परंपरा इथे या गडावर निर्माण झाली. श्रीरामचंद्र चरणद्वंद्व सेवा संसक्त मानसम, त्या रामचंद्रांचा परमदास असणारा हनुमंत, त्या हनुमंतांचे सर्वोत्तम दास असणारे समर्थ, समर्थांचे उत्तमोत्तम दास असणारे आदरणीय मारुतीबुवा, समर्थ सेवा मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा सगळे दास, इथे जमलेले सर्व रामदासी, तुम्हा श्रोत्यामध्ये उपस्थित बंधू भगिनी, अधिकारी मंडळी, सुहृद, आदरणीय शंकराचार्य आणि त्याचबरोबर तोलामोलाची साथ देणारे हरिभक्तीपरायण माझे परमस्नेही आध्यात्मिक बंधू मकरंद बुवा रामदासी, या सर्वांना प्रणाम करून निरूपणाला सुरुवात करतो. दासास्तु पृष्ठितास्तस्य, पुराणामध्ये दास शब्दाची व्याख्या केलेली आहे. दास त्याला म्हणायचं जो सदैव स्वामींच्या सेवेमध्ये आहे. आपण दास्य भक्तीवर बोलतोय त्यामुळे बैठक पक्की केली पाहिजे. जो सदैव स्वामींच्या सेवेमध्ये आहे, निदेश वशवर्तिनः, स्वामींच्या आज्ञेनुसार ते सांगतील त्यावर हुकूम जो वागतोय, विश्वस्ता प्रभुता ज्ञान सुविनम्र धियश्च ते, आपल्या स्वामीच्या किंवा परमात्म्याच्या प्रभुत्वावर ज्याची पूर्ण श्रद्धा आहे आणि ज्यावर स्वामीची किंवा परमात्म्याची पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे, असा विश्वास संपादन केलेला जो आहे भक्त, त्याला दास म्हणायचं. हा दास एखाद्या कम्युनिस्टाने जर ऐकायला घेतला तर मात्र गोंधळ होऊन जाईल. त्याने जर भारतीय संस्कृतीचा विचारच केलेला नसेल किंवा कुठलं पुस्तक वाचलं नसेल तर तो म्हणेल या दासांची पूजा पहिल्यांदाच इथे होते आणि त्याचा एक वेगळा ग्रह होऊन जाईल. ही पूजा आणि त्याच्या मनातली पूजा फार वेगळी आहे. मुळात दास शब्द ज्यावेळी निघाला, पाश्चिमात्य लोक ते सगळं क्रेडिट आपल्याकडे घेतात, कारण आम्ही गुलामाची परंपरा, दासाची परंपरा तिकडे पश्चिमेत सुरू केली. पण त्याच्याही पूर्वी यास्काने दासहा कर्म कराहा आपल्याकडे वेदातून वर्णन आलेलं आहे. कर्म करणारा तो दास. पाश्चात्य देशामध्ये सुद्धा कर्म करणारा तो दासच. पण दोन दासामध्ये इतका फरक आहे की सनातन वैदिक आर्य संस्कृतीनं आपल्या दास या शब्दाला इतक्या उच्च पातळीवर नेऊन बसवलंय आणि त्यांनी त्या दास शब्दाला इतकी हीन पातळी दाखवली आहे, त्यामुळे पाश्चात्य आणि आपल्या भारतीय संस्कृतीतली सुद्धा पातळी जगासमोर आली आहे. लक्षात ठेवा. ज्यावेळी आम्ही गुलामांचा इतिहास वाचतो, काळ्यांना गुलाम म्हणून ठेवण्याची परंपरा ज्यावेळी पाश्चात्य देशामध्ये होती, त्यावेळी दासांना गुलामांना जाळून मारणं हा गोऱ्यांच्या मुलांचा करमणुकीचा जिथे कार्यक्रम होता. तुम्ही कदाचित केव्हा तरी जॉर्ज वॉशिंग्टन कार्वरचं चरित्र वाचा, म्हणजे किती हाल अपेष्टा आणि गुलामाला स्वतःचं कसं मत नसतं, गुलामाचं इथे येणं म्हणजे नरकात जगणं कसं असतं, हे तुम्ही पाश्चात्य संस्कृतीमध्ये पाहाल. आणि भारतीय संस्कृतीमध्ये जो दास आहे त्याच्याकरता प्रवचन कीर्तन महोत्सव भरवला जातो. हा दोन दासामधला फरक आहे, लक्षात घ्या. आपल्याकडे दास ही कल्पना अशी केली आहे, तिकडे दास हा अज्ञानी, आणि आपल्याकडे संस्कृतीमध्ये दासासारखा ज्ञानी कोणी नाही. बरं, हे विरोधाभास दाखवण्यासाठी मी ज्ञानी म्हणत नाहीये, आधारानं बोलतोय. सगळेच दास ज्ञानी असतील असं वाक्य मी म्हणत नाही, पण जो सर्वार्थाने परमेश्वराचा दास आहे
तो पूर्ण ज्ञानी आहे. आता तुम्ही म्हणाल ते अर्धवाक्य कसं ठेवलं तुम्ही, तो ज्ञानी असेल असं मला वाटत नाही. व्यावहारिक दृष्ट्या पोटाची खळगी भरण्यासाठी जे ज्ञान मिळवलं जातं जगामध्ये ते कदाचित त्या दासाकडे कमी असेल, पण पारमार्थिक क्षेत्रामध्ये जो दास म्हणून उतरतो आणि त्याला परमेश्वराविषयी ठाम अशी खात्री उभी राहते, त्यामुळे ते परमेश्वराचं जगन्नियत्याचं ज्ञान होणं हाच खरा ज्ञानयोग आहे आपल्या दृष्टीने. बाकीची ज्ञान त्याच्या खालच्या पातळीवर आहेत. म्हणून आपल्याकडे असा एक शब्द वापरला गेला की आपलं पोट भरायला लावणारं आणि अभ्युदयाचा मार्ग दाखवणारं ज्ञान आहे ते प्राथमिक शाळेमध्ये, माध्यमिक शिक्षणामध्ये, महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठामध्ये शिकवलं जातं. परंतु पारमार्थिक ज्ञान शिकवण्यासाठी खरं म्हणजे सज्जनगडावर हे जसे उपक्रम होतात तशा प्रकारचे अविद्यापीठीय उपक्रम, याला अविद्यापीठ म्हणतात. जरा निगेशन आहे याच्यामध्ये, नकार आहे, पण तरीसुद्धा अविद्यापीठ ही कल्पना ज्यावेळी भारतात आता पुन्हा राबवली जाईल चांगल्या रीतीने, पूर्वी वेदकाळांसारखी, त्यावेळी खऱ्या अर्थाने संस्कृतीचा उदो उदो होईल. दास हा ज्ञानी आहे. एक तिबेटी म्हण सांगतो, त्याचं मराठी भाषांतर, तिबेटी म्हणीचं मराठी भाषांतर सांगतो, कान देऊन जरा ऐका. छान आहे. त्या तिबेटी गुरुनी तयार केलेली ती 4 वाक्य महत्वाची आहेत. जे जाणतात, लक्षात घ्या, जे जाणतात की आम्ही सर्व काही जाणतो, जे जाणतात की आम्ही सर्व काही जाणतो परंतु वस्तुतः काहीही जाणत नाहीत, हे जगातले 1 नंबरचे मूर्ख आहेत. यांच्या वाऱ्याला सुद्धा उभे राहू नका. दुसरा स्तर त्यांनी सांगितलं, जे जाणतात की आम्ही काहीही जाणत नाही या जगामध्ये आणि खरोखरच ते काहीही जाणत नाहीत, ही अत्यंत प्रामाणिक माणसं आहेत. यांच्याजवळ मांडीला मांडी लावून बसा आणि म्हणा एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, इथे आम्ही बसलो त्याप्रमाणे. तिसरा स्तर आहे, जे जाणतात की आम्ही सर्व काही जाणतो आणि खरोखरच ते सर्व काही जाणतात, त्यांना सद्गुरू म्हणतात. आता इथे खरं म्हणजे स्तर संपायला पाहिजे, पण ज्ञानी दासाला याच्याही वरच्या स्तरावर नेऊन ठेवलंय. जेवढे जेवढे संत जगामध्ये होऊन गेले ते सगळे प्रभूचे दास आहेत आणि त्या सर्वांना ज्ञानाच्या अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवलं या तिबेटी लोकांनी. त्यांनी सांगितलं की जे जाणतात की आम्ही काहीही जाणत नाही, जे जाणतात की आम्ही काहीही जाणत नाही तरी सुद्धा सर्व काही जाणतात, हा ज्ञानी माणसाचा गौरव आहे. लक्षात ठेवा. ज्ञानेन मुक्ती किल तत्व सत्वतस्ततिष्ठति श्राम्यसी रे वृथा कुतः त्वं नित्यदा सत्वमुपाश्रय प्रभोस्तस्मिंस्तु सत्वं किमु नास्ति नित्यदा. आता तुम्ही म्हणाल दासाचा आणि ज्ञानाचा संबंध आला कुठे? का कीर्तन करायला विषय दिलाय दासभक्ती, म्हणून बादरायण संबंधाने दासाचा ज्ञानाशी संबंध लावताय. ज्ञानेन मुक्ती किल तत्तु सत्वतस्तत् सिद्धये श्राम्यसी रे वृथा कुतः त्वं नित्य दासत्वमुपाश्रय. नित्य दासत्व कर. कशासाठी सांगतायत? मुक्ती मुक्ती जी आम्ही मिळते म्हणतो ती ज्ञानामुळे मिळते. मुक्ती ज्ञानामुळे मिळते. अध्यात्मातला एक सिद्धांत झाला. ज्ञान कशामुळे मिळतं? ज्ञान मिळतं अंगामध्ये सत्वगुण बाळगल्यामुळे. सत्वगुण कशामुळे बाळगतो? हा सत्वगुण शोधण्यासाठी या ना त्या मार्गाने जगामध्ये हिंडत फिरण्यापेक्षा बा माणसा, तो नित्यदासत्वम उपाश्रय, तू परमेश्वराचा नित्यदास हो, म्हणजे तुला ज्ञान मिळेल आणि ज्ञानामुळे मुक्ती मिळेल. म्हणून आतापर्यंतच्या सर्व दासांनी ज्ञानाची उपासना केली आणि ते ज्ञान पारमार्थिक ज्ञान आहे. लक्षात घ्या, अध्यात्म नावाचं एक शास्त्र आहे. आम्ही शास्त्र मानत नाही म्हणून गोष्ट सोडून द्या, ते शास्त्र आहे. आणि शास्त्र म्हटलं की सिद्धांत आले. सिद्धांताशिवाय शास्त्र उभं राहू शकत नाही. सर्वसाधारणपणे आपल्याला डोळ्यांनी जे जे काही दिसतं, सूक्ष्मदर्शकात सुद्धा, आपल्या शरीरापासून ते चराचर सृष्टीपर्यंत या सर्वांचा विचार ज्याच्यामध्ये केलेला आहे त्याला विज्ञान असं आपण म्हणतो. आणि अशा काही गोष्टी आहेत सर्वसामान्यपणे, त्याला मी अंडरलाईन करतो, अधोरेखित करतो. सर्वसाधारणपणे डोळ्यांनी गोष्टी ज्या ज्या दिसतात, दिसत नाहीत तरी सुद्धा त्या मानाव्याच लागतात.
अशा गोष्टींचा विचार ज्या शास्त्रामध्ये केलाय त्याला अध्यात्मशास्त्र म्हणतात. आता काही जण म्हणणारे, अलीकडचे अकलेचे तारे तोडणारे म्हणतात, सांगणाऱ्याला काय सांगितलं हे कळत नाही आणि ऐकणाऱ्याला काय ऐकलं हे उमगत नाही, अशा अगम्य कात्याकुटीला म्हणे अध्यात्म म्हणतात. अरे पण सांगणाऱ्याने हात समजेल असं जर सांगितलं तळ हातावरच्या फोडासारखं, तर ते का नाही कळू मला सांगा. दास ज्ञानी असतो. आपल्याकडे कल्पना अशी झाली की दास म्हणजे हीन, आपल्याकडे तर त्याला ज्ञानाच्या पातळीवर नेऊन ठेवलेला आहे. असा हा दास, या दासाची सेवा करायला मिळणं अशा ठिकाणी क्षेत्रावर हे अहोभाग्य म्हणून मी सुरुवातीला म्हटलं आहे. समर्थांनी आपल्या दासबोधामध्ये अतिशय उत्तम असं दास महात्म्यावर लिहून ठेवलेलं आहे. बरंच आपण नित्य त्याचा अभ्यास करत असता. असा हा दास म्हणजे नेमका तुम्हाला आणखी सोप्या शब्दात कसा समजावून सांगू. हरी से लगे रहो भाई. हिंदी पद आहे एक, सगळं म्हणत नाही इथे, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. हरी से लगे रहो भाई, बात बनती बनती बन जाई. फक्त परमेश्वराशी नात्याने जोडलेला राहा. हे नातं कुठलं आहे? भक्ताचं आहे. आणि त्यातही करून ते दासाचं असेल तर दुधात साखर आहे, लक्षात घे. हा अलौकिक आनंद आहे. दासांची जिथे वस्ती असेल तिथे या पृथ्वीवर स्वर्ग अवतरतो असं कवी म्हणतो. बरं, इथे कवी या पद्यात म्हणतो म्हणून मी तुम्हाला सांगत नाहीये, म्हणून दुसरे संदर्भ द्यावे लागतात. कधी कधी नुसती कवीची बाजू घेतल्यासारखं होतं. तुलसीदासांनी रामचरित मानसामध्ये अतिशय सुंदर लिहिलंय. को जाने को जय है जमपुर, को सुरपुर परधाम को, तुलसी ही बहुत भलो, लागत जीवन राम गुलाम को. पंढरीनाथ. तुलसीदास म्हणतायत, कोणी बघितलाय स्वर्ग? तुमच्यापैकी कोणी आहे का बघून आलेलं? कोणी बघितलंय ते यमपूर? आपण ज्याला पाहिलं नाही तो स्वर्ग आणि यमपुराच्या गोष्टी इथे कशासाठी करता? त्यापेक्षा त्या रामाचे गुलाम दास होऊन राहा, म्हणजे तुम्हाला या पृथ्वीवरच स्वर्ग प्राप्त झाल्याचा आनंद मिळेल. कवी इथेच सांगतायत, दास प्रभूचे जेथे वसती, स्वर्ग तेथ ते स्वये निर्मिती, स्वानंदाने भरून जाती. कृष्णाला विश्वास, कवी म्हणतोय. दास खरंच स्वर्ग निर्माण करतात का हो? हरदासांना थोडंसं दृष्टांत द्यावे लागतात. एके ठिकाणी इथे जशी प्रवचनं सुरू होती तशी प्रवचनं सुरू आहेत. आमच्या कोकणामध्ये काही संस्थानामध्ये, गोव्यामध्ये गेलात, पारंपरिक प्रवचनं सुरू असतात. त्या प्रवचनांना इथल्यासारखं महत्त्व नसतं. समोर पोथी घेऊन त्याला ते समोरची जेमतेम अक्षरं वाचता येतात एवढंच नशीब असतं त्या प्रवचनकाराचं. आणि तो प्रवचनकार सुरुवातीला स्वर लावतो त्यावेळीच गंमत असते, कारण तो पिढीयात प्रवचनकार असल्यामुळे प्रवचन करतो, नाहीतर त्याने तिथे खरं प्रवचनाला बसूच नाही. श्री गणेशाय श्री सरस्वती गुरुचरणारविंदाभ्या नमो नमः. समोर 2 किंवा 4 टाळकी असतात आणि हा उदाहरण द्यायला सुरुवात करतो. हनुमंत अशोकवनामध्ये गेलाय, तिथे वानरे गेली आहेत, तिथे माकडे गेली आहेत. म्हणजे याच्या परसामध्ये याच्या गेलेली होती काल, याने ती हाकवलेली होती आणि तेच जणू काय इथे समोर अशोकवर्ण. अशा तऱ्हेची प्रवचनं आमच्याकडे होतात. एक खवीस राजा होता, खवीस राजा. तो आपल्या दरबारामध्ये अधूनमधून स्वतः आध्यात्मिक असल्याचा भास आणून प्रवचनं ठेवायचा. प्रवचनासाठी रोज प्रवचन करायचे, पण हा प्रवचनच चांगल्या हेतूने ठेवत नसे. आज जसे तुम्ही दास बनून इथून सगळं ऐकतात तसे ते ऐकत नव्हते. राजा स्वतः खवीस होता. त्याला टिंगल चेष्टा करण्याची आवड आणि विद्वानांची टिंगल करायची जास्त आवड. समोर कोण प्रवचन करायला बसला की त्याचा जितका पाण उतारा करता येईल तितका करायचा आणि तो सिंहासनावर बसायचा आणि जरा अंगविक्षेप करायचा, मुद्राभिनय असे करायचा की समोर बसलेल्या प्रवचनकाराचं सगळं अवसानच गेलं पाहिजे. प्रवचनकार एक प्रवचन करण्यासाठी आला, पोथी उघडली आणि सुरू केलं, श्री गणेशाय नमः. राजाला काही ना काही खुसपट काढून त्याला गोंधळ घालायची सवयच. त्याने विचारलं, थांबा ओ पुराणिक, थांबा, काय म्हटलात तुम्ही आता? श्री गणेशाय नमः. कोणाचं ध्यान? हे म्हणाले गणपतीचं ध्यान आहे. हो का? हे तुमचे गणपती कोणाचे पुत्र असावेत? राजाने विचारलं. ते म्हणाले शंकरांचे पुत्र आहेत. बरं, हे तुमचे शंकर कोणाचे पुत्र आहेत? प्रवचनकार थांबला. त्याच्या ज्ञानाच्या कक्षेत पुढे काही प्रवास नाही.
मग म्हणाले इथे मानधन घेतोस, मी तुला मोहरा देतो, काही असतील ती सगळी सोनी नाणी देतो आणि नुसती येऊन पोट भरून प्रवचन करतोस, चालता हो, असं करून प्रत्येक प्रवचनाकाराला पिटाळून लावायचा. गावातल्या एका खवीस माणसाला ही बातमी कळली. तो म्हणाला राजाची जिरवायचीच, काय असेल ती रद्दी जमा केली, आजच्या भाषेत वर्तमानपत्र, आणि ग्रंथ खोटा तयार केला, कारण त्याने कधी ग्रंथच वाचला नव्हता. चांगला चकोट केला, शेंडी ठेवली, आला आणि समोर बसला चौरंगाच्या समोर, आणि राजा आणि बसले आहेत. राजा म्हणाला आता ह्याची पण करतो बिन पाण्यानं, आणि त्याने सुरुवात केली प्रवचनकाराने. श्री गणेशायन सुरुवात नाही केली, ओम सत्राजिताय नमः. राजा म्हणाला हा तुझा सत्राजित कोण रे? हा म्हणाला 18 जिताचा मुलगा. तो 18 जित कोण? तो 19 जिताचा. राजा म्हणाले तू विचार तितके बाप माझ्याकडे तयार आहेत आणि पोरगेही तयार आहेत. पंढरीनाथ आपला विषय निघाला आहे, दास स्वर्ग कसा करतात निर्माण तिथे. अशीच प्रवचन सुरू असताना तिसरा प्रवचनकाराला 5-6 प्रवचन करायची होती अजून, आणि प्रवचनामध्ये त्याची जरा चांगला तयार होता, चांगली प्रश्नांची उत्तरं दिली, आणि रसाळपणे बोलत जाता जाता एक दिवशी काय बोलला. आणि प्रवचनकाराला रोज जर प्रवचन करायची आली आणि चातुर्मास करायचा झाला, काही वाक्य रिपीट होणारच हो, परत परत येणार. शेवटी काय हा एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका नाही आहे, लक्षात ठेवा. त्याने बोलायला सुरुवात केली, जे नामस्मरण करतात ते स्वर्गात जातात, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, जे पुण्य करतात ते स्वर्गात जातात. भोळे भाविक लोक होते, वा 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 महाराज छान बोललात. जे नामस्मरण करतात ते स्वर्गात जातात, जे पुण्य करतात ते स्वर्गात जातात. दुसरं वाक्य उच्चारलं, जे नामस्मरण करत नाहीत ते नरकात जातात, आणि जे पाप करतात ते नरकात जातात. एक खट्याळ श्रोता उठला आणि त्याने विचारला, पुराणिक बुवा एक प्रश्न विचारायचा आहे. पटलं, नामस्मरण करणारे स्वर्गात, पुण्य करणारे स्वर्गात, न नामस्मरण करणारे नरकात, पाप करणारे नरकात, पटलं. एका प्रश्नाचं उत्तर द्या, रोज नामस्मरण करतो आणि कायम पाप करतो तो माणूस कुठे जाईल तो सांगा. आणि कधीही नामस्मरण करत नाही पण नेहमी पुण्यकर्म करतो हा माणूस, त्याचा पत्ता सांगा, स्वर्ग का नरक. आता बुवाना असला गुगली चेंडू पडेल असं वाटलेलं नव्हतं. त्यांची बॅट तिथे काही नीट टिकली नाही. ते म्हणाले अजून थोडे दिवस, 4-5 दिवस शिल्लक होते, शेवटच्या दिवसापर्यंत उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, जरा ग्रंथ चाळतो. तो त्या दिवशीचा वेळ निभावून नेली, पण दुसऱ्या दिवशीपासून त्या प्रवचनकाराची, कीर्तनकाराची भूक गेली. कारण ह्या प्रश्नाची उत्तर जमले का, लोक विचारायचे उत्तर सापडलं का. रोज नामस्मरण करणारा आणि पाप करणारा कुठे जाईल, कधी नामस्मरण न करणारा आणि पुण्य करणारा कुठे जाईल. पाय लटपटायला लागले प्रवचनकाराचे. ओ जेवायला गेला त्या यजमानाकडे, तो म्हणाला पोट भरलं, हा असा व्हायला लागला, घाम फुटायला लागला प्रवचनाची वेळ झाली की. आणि शेवटच्या दिवशी प्रवचनाला जाणार, ते ललिताचं प्रवचन उशिरा होतं, रात्री जरा झोपला, रात्री उठवा म्हणाला आणि झोपला, आणि स्वप्नामध्ये गेला. स्वप्नामध्ये त्याच्या एक ट्रेन आली, आगगाडी. त्या आगगाडीवर लिहिलेलं होतं, बोर्ड लिहिलेला होता, छत्रपती शिवाजी टर्मिनस टू बोरिवली नव्हे, बोर्ड लिहिलेला होता स्वर्ग. अरे च्या म्हणले, बरं झालं मी स्वतःच जाऊन येतो, म्हणजे कोण तिथे आहेत ते बघता येईल स्वर्गात. तो त्या ट्रेनमध्ये चढला. आता ह्याची समजूत अशी होती, ह्याने प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये स्वर्गाचं वर्णन, म्हणजे आम्ही सुद्धा तसंच करतो. आमचे राघवेंद्र, आमचे मकरंद बुवा, सगळेच कीर्तनकार, आमचे कुबेर बुवा उद्या करणार आहेत, आनंद बुवा आहेत. एकापेक्षा एक सरस कीर्तनकार तुमच्यासाठी एक मेजवानी आहे. आम्ही स्वर्ग कसा वर्णन करतो कीर्तनामध्ये, आणि आम्हाला परवानगी आहे थोडी अतिशयोक्ती करण्याची, तुम्ही त्यामध्ये मशगूल व्हावं म्हणून. आमच्या दृष्टीने स्वर्गामध्ये पहिली सुरुवात होते बिस्मिल्ला खाच्या सनईने. रोषणाई असते स्वर्गामध्ये. काय वर्णन करावं तेवढंच, कीर्तनकाराची ताकद असेल तेवढं. तिथे वशिष्ठ वामदेव पासून सगळे ऋषी बसलेले आहेत, भगवंताचे दास. इकडे अप्सरा नाच करतायत. हा कारंजा आहे, तसे जवळ शेकडो कारंजे आहेत, रंगीत कारंजे लावलेले आहेत. सगळे आकाशातले देव तिथे पुष्पवृष्टी करण्यासाठी जमलेले आहेत. फुलांचा सुगंध दरवळतोय, धुकं सगळीकडे पसरलेलं आहे, गंधर्वांचं गायन सुरू आहे, नारदांची तंबोरी वाजते आहे. असा स्वर्ग याने प्रवचनात वर्णन केलेला. आणि नेमकं बाहेर बोर्ड आला स्टेशनचा, स्वर्ग, आणि याने नाक दाबलं, इतकी दुर्गंधी आली त्या स्वर्गामध्ये. अरे रे रे रे, मी नरकाचं वर्णन करतो तसा वास आला, काय बोर्ड चुकलाय का म्हणाला.
म्हणून असं आपण बघितलं त्या महाद्वाराकडे, तर महाद्वारच नाही, ते कोसळून गेलेला एखाद्या किल्ल्याची तटबंदी कोसळलेली तसं. हा म्हणजे स्वर्ग कसा असेल बरं? वसिष्ठ वामदेव बसलेत का बघतो तर कोण नाही तिथे, सगळे रवरव नरक किडे वळवळत आहेत. आणि जे लहानपणी आम्ही कॅलेंडर बघितलं, यम एकेकाला शिक्षा देतोय कढईत घालून, घाण्यात घालून, तसे एकेकाला शिक्षा सुरू आहेत. सगळीकडे दुर्गंधीचं साम्राज्य आहे. अकराळ विक्राळ राक्षस भूतकेत स्वर्गामध्ये आहेत. काहीतरी गोंधळ झाला म्हणाला. तोपर्यंत दुसऱ्या ट्रेनचा आवाज आला, नरक असं त्याच्यावर लिहिलेलं होतं. आता म्हणाले नरकात जाऊन बघूया, कारण नरक म्हणजे हे आताचं वर्णन केलं तसं. पडलेलं महाद्वार, दुर्गंधी, राक्षस, भूतकेत, शिक्षा आणि रवरव, हे सगळं बघून तिथे गेला. नरक आला हे सांगण्याचीच वेळ लागली नाही, बिस्मिल्लाहची सनई वाजली. उतरला महाद्वार, वर नरक बोर्ड लावलेला आहे. आत गेला, सगळे ऋषी एका रांगेत बसलेले आहेत आणि वेदघोष करतायत, सामगायनं गायली जात आहेत, धुकं पसरलेलं आहे, सुगंध पसरलेला आहे. आणि स्वप्न संपलं. आमचे तिथे प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामी आहेत, कल्याण स्वामी तिथे आहेत. वर बोर्ड लागलाय नरक, आणि हा आश्चर्यचकित झाला. स्वप्न संपलं, पण एक नवी ताजी एक लकीर येऊन गेली. बूस्टर मिळाला, ग्लुकोज मिळावं तसं. आज म्हणाले प्रवचन करणार. प्रवचनाला सुरुवात केली. लोकांनी विचारलं प्रश्नाचं उत्तर. आज शेवटचा दिवस होता मानधनाचं पाकिट मिळण्याचा. बुवाला शंका होती मिळेल की नाही अशा विचारात. आणि लोकांनी विचारल्यावर तो प्रामाणिक होता प्रवचनकार. मला उत्तर आलेलं नाही म्हणाला, पण मला एक स्वप्न पडलं आणि त्यातून मला उत्तर मिळालं ते सांगतो. फार महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा. अशी दोन दृश्य मी पाहिली आणि मी अशा निर्णयाप्रत आलो, अशा अनुमानाप्रत आलो की समर्थांसारखे, वसिष्ठ वामदेवांसारखे पुण्यवान सगळे जे पुण्यात्मे आहेत, ह्या सर्वांसारखे लोक चुकून जरी नरकात गेले तरी नरकाचा स्वर्ग करतात. पंढरीनाथ महाराज की. दास काय करू शकतो? या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करू शकतो. सातवे भजनते दास्य जाणावे, पडिले तितुके कार्य करावे, सदा सन्निधची असावे देवद्वारी. इथं स्वर्ग असतो लक्षात ठेवा. देवाचे वैभव सांभाळावे, न्यून पूर्ण पडोची नेदावे. किती सुंदर. आपण कशामध्ये न्यून पडू नये, 100% देवाला देऊन टाकायचं आहे. 20-19 नाही. 1% देवाविषयी शंका निर्माण नाही करणार. एक वेळ नास्तिक असणं परवडेल, पण अर्धवट असणं, दोन्ही कुंपणावर पाय, याच्यासारखी घातक जमात कुठली नाही लक्षात ठेवा. माझा देवावर विश्वास आहे. गडावर गेलो मी देव मानतो. तिकडे साताऱ्याला खालीच अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे, तिथे गेलो की तिथेही त्यांचा झेंडा घेऊन म्हणतो देव नाही जगामध्ये. मी तर नास्तिकांचा जास्त चाहता आहे. कदाचित तुम्हाला ऐकून विचित्र वाटेल, कोण हा कीर्तनकार बोलवला इथे? मला नास्तिक आवडतो. का आवडतो? निदान एका गोष्टीवर त्याची तरी 100% खात्री असते की देव नाही. आता त्याच्या पुढे जाऊन सांगतो, हा नास्तिक जगातला 100% आस्तिक आहे. लक्षात ठेवा. का आस्तिक आहे? कारण आहे हे सुद्धा जगातलं जेवढं जेवढं आहे तेही परमात्म्याचंच रूप आहे, आणि जेवढं जेवढं नाही हेही परमात्म्याचं रूप आहे. त्यामुळे तो 100% आस्तिक होतो. लक्षात ठेवा. असा हा आस्तिक होणं म्हणजे दास होणं. आपण खऱ्या अर्थानं दास होऊया. पारा 100 अंशावर गेल्याशिवाय पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होत नाही. ते 99 डिग्रीवर राहिलं, किती वेळा तासनतास जरी उकळत राहिलं तरी वाफ होणार नाही. तिथे 20-19 नको. 1% सुद्धा परमात्म्याविषयी शंका ज्याच्या मनामध्ये नसते त्याला दास म्हणतात. असा हा दास, त्याला काय फायदा आहे दास्यत्व पत्करून सांगा? स्वानंद भाग श्री रघुनंदनस्य दास्या नरस्यात विषयो कलोपा, यदंजनानंद पदम हनुमान निरंजनानंद पदम बभूव. पंढरीनाथ महाराज की. स्वानंद भाग श्री रघुनंदनस्य. तुम्हाला स्वानंद जर मिळवायचं असेल तर विषयामध्ये लोलूप असणारा मनुष्य सुद्धा, विषयाने बरबटलेला मनुष्य सुद्धा जर तो दास झाला भगवंताचा, तर याच जन्मामध्ये ब्रह्मपदाचा आनंद घेऊ शकतो. कसा?
यदंजनानंद पदम हनुमान. अंजनाचं जे आनंद स्थान म्हणजे मारुती, तो जसा निजानंद पदाला प्राप्त झाला तसा विषयानंदाकडे गेलेला मनुष्य ब्रह्मानंदाला प्राप्त होतो जेव्हा तो दास होतो. म्हणून पंढरीनाथ महाराज की जय. म्हणून दास होताना त्रैताच्या पलीकडे जाऊन शेवटचा विचार सांगतो. आज जरा वेगळ्या पद्धतीनं दास मांडण्याचा प्रयत्न केलाय मी. त्रैताच्या पलीकडे जायचं आहे. नारदांचीच भक्तिसूत्र आहेत. खरं नारदांच्या भक्तिसूत्राची 11 प्रकार आहेत म्हणून सांगतात, हे इकडे भागवतातले 9 आहेत म्हणून सांगतात. जरी असलं तरी नारदांनी सुद्धा दास्य भक्ती आपल्या भक्ती निरूपणामध्ये घेतलेली आहे. फक्त इथे दास्य भक्ती म्हटलं आहे, नारदांनी तिकडे दासासक्ती म्हटलं आहे. इकडे दास्य भक्तीमध्ये सर्व प्रकारचा नम्रपणा आहे, परमेश्वरासमोर नम्र होणं. नारदांनी त्याचे आणखी 2 प्रकार केलेत, दास्य भक्ती आणि कांता भक्ती. वास्तविक ते दोन्ही दासच आहेत, कांता सुद्धा दासच आहे. फक्त त्यांनी 2 वेगळे जरा आणखी पुढचं पृथक्करण केलं भक्तीचं. हे करताना त्यामध्ये नारदांनी लिहिलं आहे, त्रिरूपभंगपूर्वकम नित्यदास नित्यकांता भजनात्मकम वा प्रेमैव कार्यम प्रेमैव कार्यम. त्रिरूप, त्रैताच्या पलीकडे जायचं. सर्वसाधारणपणे सत्य अद्वैत आहे, परमात्मा अद्वैत आहे, तो एकच. तुमचे आमचे व्यवहार त्रैताचे आहेत पण दिसतात द्वैताचे. मी तुम्हाला पाहतो, तुम्ही मला पाहता, द्वैत झालं. पण इथं खरं त्रैत आहे. फुलाचा सुगंध ज्यावेळी मी घेतो त्यावेळी मी फुलाला पाहतो, फूल मला पाहतं, आणि फुलाचा सुगंध माझ्या नाकापर्यंत येईपर्यंत जे काही घडतं ते डोळ्यांनी दिसत नाही पण मानावंच लागलं, कारण सुगंध मिळतो. हा जो अदृश्य सुगंध आहे तो एक वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे त्रैत तयार झालं. या त्रैताच्या पलीकडे जायचं म्हणजे तीर्थात उतरायचं, तीर्थामध्ये उतरायचं. आता या त्रैताला मी तीर्थ का म्हटलं तेवढं सांगून पुरंग संपवतो. उत्तरेला तुम्ही गेलात तर तिथे प्रयाग क्षेत्र आहे. प्रयाग क्षेत्र पवित्र कशामुळे झालंय? 3 नद्या एकत्र मिळतात, गंगा, यमुना, सरस्वती. गंगा यमुना डोळ्यांनी पाहतो, सरस्वती दिसते का हो? पण ती सरस्वती तिथे आहे म्हणूनच ते प्रयागाचं तीर्थक्षेत्र बनलेलं आहे. त्रैताशिवाय तीर्थक्षेत्र बनत नाही. आणि या त्रैताच्या पलीकडे गेलं की या तिनांनाही निर्माण करणारा असा जो निर्लेप, निरतिशय आनंद देणारा ब्रह्मस्वरूप अशा परमेश्वराचं ज्ञान होतं. दास्य भक्तीतून या त्रैताच्या पलीकडे जाऊन त्रिरूपभंग पूर्वकम नित्यदास. दास्य भक्तीचं हे वैशिष्ट्य नारद ऋषींनी सांगितलं आहे. हा दास या त्रैताच्या पलीकडे जाऊन अद्वैतात खरा म्हणजे समाविष्ट होतो. नूर में नूर है, तेज में तेज है, ज्योति में ज्योति मिले, अशी दासाची अवस्था होते. छोटी ज्योत मोठ्या ज्योतीमध्ये विलीन होते, मिली जाईये. अशा तऱ्हेचं एक अलौकिक नातं तयार होतं दास आणि भगवंताचं. हेच नातं मूळ पद्यामध्ये आमच्या कवींनी वर्णन केलेलं आहे. आपण पुन्हा एकदा ते ऐकूया. उद्धरिण्याः जन्म मानसा, उद्धरिण्याः जन्म मानसा, एक धरी रे ध्यास, होई तू भगवंताचा दास, होई तो भगवंताचा दास. दास प्रभूचे जेथे वसती, दास प्रभूचे दास प्रभूचे, दास प्रभूचे जेथे, दास प्रभूचे जेथे, दास प्रभूचे जेथे वसती, दास प्रभूचे
स्वर्ग तेथची स्वये निर्मिती. स्वानंदाने भरून जाती, स्वानंदाने भरून जाती, कृष्णाचा विश्वास होई रे भगवंताचा दास, होई रे भगवंताचा दास, होई रे भगवंताचा, भगवंताचा, भगवंताचा. पंढरीनाथ महाराज की जय. सर्वांनी शांतपणे टाळ्या पेटून भजन करूया. दत्त सांप्रदायिक भजन असल्यामुळे तिथे एक शांतता वेगळ्या प्रकारची अभिप्रेत आहे. काही काही भजनांसाठी शांतता हा प्राण असतो, म्हणजे उद्रेकानं भजन करायचं नाही. जय जय रामकृष्ण हरी एल्गार घेत असंच भजन करायचं. पण दत्त संप्रदायाचं असेल किंवा साईनाथ संप्रदायाचं असेल, किंबहुना आपल्या या गडावरच्या भजनात असेल तरी एक शांतता वेगळी अभिप्रेत आहे. शिर्डीला ही शांतता मी अनुभवली. ज्यावेळी साईनाथ मंदिरांच्या समोर पुण्यतिथीला सलग 6 कीर्तन करण्याचा योग आला. आपल्या यारक्यांचेच आशीर्वाद. रणरण त्या उन्हामध्ये मी जरा स्वतःच प्रश्न विचारला साईनाथांना. मी कोकणातला असल्यामुळे विचारला प्रश्न, काय महाराज कुठली भूमी शोधून काढलीत? निदान आमच्या कोकणात यायचं ना, झाडीत छान शांत झऱ्यात. हे रखरखत ऊन आणि त्या लार्सन टुब्रोचा सगळा तो सिमेंट कॉन्क्रिटिंगचा सगळा व्यवहार असा हुलप मारत होते, असे रणरणीत ऊन पेटलं होतं. इथे कुठलं शोधलं क्षेत्र तुम्ही, असं मी म्हटलं. आणि त्याच क्षणी तिथे ध्वनिफीत सुरू झाली, ध्वनी संक्षेपावर याच्यावर. ती अजूनही तुम्ही ऐकता साईनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर. ऐकण्यासारखी आहे ती. एक झलक म्हणून 1 मिनिट दाखवतो. शांततेमध्ये भजनातल्या शांततेत मनुष्य भगवंताच्या जास्त जवळ जातो. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. पण तेच संगीताच्या साथीत केलं, तिथेही केलं जातं. पण ते असं उद्रेकाने न करता शांतपणे, की मग त्या दत्ताचं भजन आणखी रंगतं. एका दत्तभक्ताची, दासाची कथा तुमच्या समोर सांगणार आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमः पार्वती पते हर हर. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माणगाव नावाचं क्षेत्र तुम्ही ऐकलं असेल. तुम्ही मान डोलवतायत त्याबद्दल मला आनंद वाटला. पण आमच्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी कीर्तन करत असताना मी लोकांना सांगितलं माणगाव क्षेत्र का, ते विचारतात रायगडातलं का. म्हणजे ज्यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र ज्याचे उद्गातेच आमच्या जिल्ह्यामधले आहेत, त्या जिल्ह्यामधल्या आमच्या लोकांना काही जणांना क्षेत्र माहिती नसावं. गंमत आहे. किती परमार्थापासून आमची यात्रा विनमुख होते आहे. ही सन्मुख होण्याचा प्रयत्न या गडावरचे लोक हे जे करतायत, अशा प्रकारचे उपक्रम आखून समाजामध्ये सन्मुखता वाढावी परमेश्वराच्या दृष्टीने, या दृष्टीने कौतुक करावं तेवढं आहे, थोडं आहे. मी कौतुक केल्यामुळे त्यांचं मोठेपण वाढणार नाही. मुळातच ते अशा मोठ्या जागी आहेत. आज अशा तऱ्हेचा हा ज्ञानयज्ञ त्यांनी मांडला आहे. ज्यांचा सहभाग आहे त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो मी. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या संस्कृत गुरुचरित्रातल्या एका श्लोकानं सुरुवात करतो कथेला. श्रीपदे कुरुपुरे वरे स्थिते तत्कथा कथम भूर्वदाग्रतः विस्तरेण भगवन् उदार मे त्वं कृपा तनुरनुत्तमोऽस्यहो. काय प्रसंग वर्णन केला आहे कथेमध्ये बघा. कल्पनेनं डोळ्यासमोर तो औदुंबर वृक्ष आणा, बाजूला बांधलेला सुडौल अशा तऱ्हेचा
बाजूचा तो पार, त्या पारावर मृगजन ठेवलेला आहे. मृगाजनावर काळी भोर दाढी, जटा, तेजपुंज असं व्यक्तिमत्व बसलेलं आहे. आणि त्याच्यासमोर एक छोटा 12 वर्षाचा मुलगा बसलेला आहे. शेंडी आहे, जानवा आहे, देखणा पोरगा आहे. एक वेगळी ज्ञानाची आभा त्याच्या चेहऱ्यावर प्रकट होते. असं ज्ञान संक्रमित होत आहे. म्हणजे सद्गुरू आणि दास असं एक सुंदर चित्र तिथे निर्माण झालेलं आहे त्या पारावर. त्या स्वामींना त्या दासानं नमस्कार केलाय. स्वामींना दासानं नमस्कार केलाय. सिद्धा कर जोडून या विनवितसे शिष्य नामधारक जो, पुरवपुरी असता गुरु घडले मज वृत्त कथुनी परिसा हो. राम 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 हरे हरे राम राम. हरे हरे राम 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 सीतापते राम. समोरचे स्वामी आहेत, त्यांचं नाव आहे सिद्ध स्वामी. नाव सिद्ध, नावातच सिद्धता आहे बघा. असा सद्गुरू पाहिजे नावाप्रमाणे. आणि समोर जो शिष्य बसलाय त्याचं नाव सुद्धा इतकं सुंदर आहे, नामधारक. तो त्यांच्याकडून सगळं आध्यात्मिक जेवढं मिळेल तेवढं नामापासून सगळं घ्यायला आतुर आहे. अशी सिद्ध नामधारकाची जोडी तुम्ही गुरुचरित्रामध्ये पाहिली आहे, आज इथे कीर्तनातून पाहतात. आणि त्या सिद्ध स्वामींना प्रश्न विचारतोय नामधारक. सिद्ध स्वामी गेले 8 दिवस, इथे जसं सुरू आहे तसं 8 दिवस भगवान श्रीपाद श्री वल्लभांची कथा सांगतायत. तो ऐकतोय 8 दिवस. आणि एक दिवशी ते कथा सांगता सांगता थांबले, दमले. तो सांगतोय, स्वामीजी काल कथा ज्यावेळी संपली तेव्हा भगवान श्रीपाद श्री वल्लभ स्वामी कुरवपुरापर्यंत येऊन पोचले होते. काल कथा सांगितली त्यावेळी. पुढं काय झालं सांगा ना. आतुर झालेत कान. कानाच्या जिव्हा करून ते श्रवणामृत चाखायचंय मला. सांगा तुम्ही डोळे मिटलेत की कथा थांबते, असा तो मुलगा सांगतोय. गुरु ना, तुम्ही डोळे मिटलेत की कथा थांबते. आमच्या कीर्तनकारांचे अनुभव उलटे आहेत. आता सकाळचं कीर्तन आहे सोडून द्या, रात्रीच्या वेळी तुम्ही डोळे मिटता, आम्ही सांगतो जरा डोळे उघडा म्हणून. इथे शिष्य सांगतोय तुम्ही डोळे मिटता गोष्ट सांगताना. शिष्य काही झोपत नाही. म्हणजे त्या अमृतासारखी कथा कशी असेल बघा, झोपच येऊ नये अशी कथा. ते म्हणाले तुला कथा ऐकायची आहे का, ऐक. विमल कथा श्रवण करी, झाला मग रजक भक्त भाविक तो. भावची पुरे गुरुपदी, नच येथे ज्ञान दंभ भाविक तो. रामा पुरा करा. रामा रामा सीतापते रामा. बाळा तुला कथा ऐकायची आहे का. कथाच मुळी श्रवण मन रमणीय आहे. जी कथा ऐकल्यानंतर मनाचं मन पण नाहीसं होतं. जी कथा ऐकल्यानंतर मन गढूळ झालं असेल तर स्वच्छ होतं स्फटिकासारखं. जी कथा ऐकल्यानंतर मनात जर विकल्प आले असतील तर ते निघून जातात आणि संकल्प मनामध्ये तयार होतात. अशी कथा तुला ऐकायची आहे. म्हणून त्यांनी जी कथा सांगितली ती पुढची कथा मी तुम्हाला सांगतोय. पुढची कथा ऐक. चल म्हणाले, कल्पनेनं पिठापुरामध्ये जाऊया. आंध्र प्रदेशामध्ये जायचंय. राजमहेंद्रीच्या उत्तरेला. पिठापूर आजही तहसीलचं गाव आहे. त्या गंगेच्या किनाऱ्यावर राजमहेंद्रीच्या उत्तरेला जिथे कुंती माधवाचं अतिशय सुंदर देखणं मंदिर उभं आहे आणि ज्याच्या समोर पदगया नावाचं तीर्थ आहे, अशा त्या तीर्थाच्या ठिकाणी आपळराज आणि सुमता नावाचं ब्राह्मण दाम्पत्य, दरिद्री दाम्पत्य राहत होतं. कथेमध्ये कधीही लहानपणी आम्ही जेवढ्या जेवढ्या ब्राह्मणांच्या कथा ऐकल्या त्यामध्ये चुकून सुद्धा ऐकलं नाही 8 पाट नगर होतं आणि तिथे एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. याशिवाय कथा कधी ऐकली नाही. कधीतरी मुकुंद राजांचं चरित्र आम्ही सांगतो, दासगणूंनी लिहिलं, त्यावेळी आम्हाला बरं वाटतं की एका सरदाराचा ब्राह्मणाचा श्रीमंताच्या पोराची कथा सांगतो म्हणून. काळ बदललाय आता, पण त्या जुन्या कथा. हा दरिद्री घराणं होतं आणि त्यांना जेवढी जेवढी दैववशात मुलं व्हायची ती सगळी व्यंग असणारी, लुळी, पांगळी, आंधळी, बहिरी असे 2 मुलगे होते. आणि कायम ती दुःखात असायची, आम्ही दरिद्री, पोरांना कर्तृत्व नाही
आमच्या पश्चात म्हणजे तुमच्या आमच्या प्रपंचातल्याच व्यथा त्या दोघांना होत्या. आम्ही जशी आमच्या पोरांची काळजी करतो पुढच्या पिढीची, पुढचं काय होणार, पुढचं काय होणार याच्यासाठी संतांकडे जायला पाहिजे. आमच्या समर्थांकडे गेलात की सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतात. प्रपंचात जर यशस्वी व्हायचं असेल तर लक्षात ठेवा, म्हणून असावी दीर्घ सूचना, अखंड करावी चालना, पुढील होणार अनुमाना आणून सोडावे. मी बँकेत कर्मचारी असल्यामुळे आमच्या भाषेत आम्ही त्याला लॉंग रेंज प्लॅनिंग म्हणतो. म्हणून असावी दीर्घ सूचना ही प्रपंची लोकांसाठी दिलेली आहे. पण बिचाऱ्या आपळराज आणि सुमतेला दीर्घ सूचना सुद्धा पाळण्यासाठी काहीच नव्हतं. काय करायचं? अमावस्येच्या दिवशी श्राद्ध कर्म होतं. ब्राह्मण आत्ता जेवायला बसणार होते, पिंडदान झालेलं होतं आणि त्या अमावस्येच्या दिवशी जेवणाच्या अगोदर दारामध्ये अवधूत प्रकट झाला. असं म्हणतात, असा जर अवधूत प्रकट झाला तर ते भाग्याचं आहे. जसे शुभसंकेत सांगितलेले आहेत, सकाळच्या वेळी भारद्वाज दिसणं शुभसंकेत आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये श्रद्धा निर्मूलन समितीच म्हणतो मी त्याला, अंधश्रद्धा नव्हे, श्रद्धा निर्मूलन. त्यांनी सांगितलं, हे कीर्तनकारानं मला एकाने प्रश्न विचारलाय त्या समितीतल्या, ह्या भारद्वाजाचं कसलं महत्त्व सांगता? आम्ही सकाळी कावळा बघितला म्हणून काय झालं, घुबड बघितलं म्हणून काय झालं? परवा म्हणाले आम्ही आमची कोजागरी पौर्णिमा साजरी केली, ती स्मशानामध्ये साजरी केली. टोपच्या टोप भांडी नेऊन तिथे म्हणाले आम्ही दूध शिजवलं, स्मशानामध्ये साजरी केली. काय तुमचं बिघडलं? यांना आमचा अपमान करण्यामध्ये आनंद आहे, लक्षात ठेवा. त्याचा देवाच्या असण्या नसण्याशी संबंध काही नाही. मी त्याला असं सांगितलं, तो घर बांधत होता, तुझ्या घराची वास्तुशांत ज्यावेळी करणार आहेस तेव्हा घराच्या भोवती प्रेत फिरव. पंढरीनाथ महाराज की जय. शेवटी जे आम्ही सगळं करतो ते भावभावना सांभाळण्यासाठी. एखादं फूल हातात घेतो, नाही घेतलं तरी पोट भरणार आहे, पण त्या फूल घेतल्यामुळे आनंद जो मिळणार आहे हा या अरसिकांना कधी कळत नाही. जीवनाचं सौंदर्य यांना प्यायची कधीच सवय नसते, लक्षात घ्या. आणि इथे आमच्या या आपळराज आणि सुमतेच्या समोर शुभशकून झालेला आहे. अवधूत आलाय, मालकोस घ्या. कडकडेंची आठवण झाली. खरं म्हणजे कडकडेंचं कॅसेटमध्ये गाणं ऐकण्यापेक्षा तेवढा माझा आवाज नाही हे मान्य करतो, पण या प्रसंगी ऐकण्यामध्ये मजा आहे. कारण दारात खरोखर अवधूत प्रकट झालेला आहे कथेमध्ये. अवधूत 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 म्हणजे आकाशा सारिखा, अवधूत आकाशा सारिखा, अवधूत आकाशा सारिखा, अवधूत अवधूत. आकाशा सारिखा वैभवाचा टेका घेईच ना, वैभवाचा टेका घेईच ना. आकाशा सारिखा, आकाशा सारिखा, अवधूत. अंतराळी वारा हिंडे चहूकडे, अंतराळी वारा हिंडे चहूकडे. अंतराळी वारा हिंडे चहूकडे, तयापरी जोडे योगियासी, वैभवाचा टेका घेईच ना. आकाशा सारिखा, आकाशा सारिखा, अवधूत 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 म्हणजे, अवधूत 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 म्हणजे. आकाशा सारिखा अवधूत, आकाशा सारिखा अवधूत. पंढरीनाथ दारात अवधूत आला आणि असा आनंद झाला. वा रे वा, केवढा शुभशकून झाला. आता अवधूत काही शिजवलेलं अन्न घेत नाही, कोरांना आणलंय. डाळ तांदूळ काय असतील ते तिने गरीबाच्या ते सगळे आणलेत आणि ते डाळ तांदूळ त्या आमच्या या अतिथीच्या, आमच्या या अवधूताच्या झोळीमध्ये टाकलेत. आशीर्वाद दिलाय, पुत्रवती भव. ती म्हणाले 2 आहेत तेवढे पुरे आहेत. डोळ्यातून पटकन पाणी आलं. अवधूता, अरे 2 आहेत त्याच्यामुळे एवढा त्रागा निर्माण झालाय जीवनामध्ये.
एवढी दुःखी आहोत आम्ही की या दोघांचं पुढे कसं व्हायचं. सामान्य आम्ही दाम्पत्य आहोत, आम्हाला फार परमार्थ कळत नाही. पण पुढच्या पिढीमध्ये ह्या पोरांचं भाग्य काय, जन्माला देऊन आम्ही यांना शिक्षा तर नाही ना देत असं वाटतंय आम्हाला. म्हणून तुझ्यासमोर हात जोडतोय, नको रे असा वर देऊ पुत्रवती भव म्हणून. काय झालंय माय, माय शब्द वापरलाय. काय झाला माय? ती म्हणते हे दोन पोर माझ्या पदराला आहेत. पटकन बोलून गेला अवधूत, काळजी करू नकोस, मीच येतोय ना तुझ्या पोटी. आशीर्वाद दिला आणि निघून गेला. स्वप्न वाटलं असे येतात किती जातात किती, खरं होईल असं वाटलं नाही. अवधूता तू जर खरंच पोटी आलास ना, आनंद वाटेल मला. त्या दिवशी जरा आनंदात हरकून गेली. 2 महिन्यानंतर सुवार्ता ती सगळीकडे कळली, गर्भवती राहिली म्हणून. 9 महिन्यांनी प्रसूत झाली. श्रींच्या पावलांनी, अवधूताच्या पावलांनी घरामध्ये आलेलं हे रत्न, म्हणून मुलाचं नाव ठेवलंय श्रीपाद. तेच श्रीपाद श्री वल्लभ. आजही पिठापूरला श्रीपाद आडनावांची बरीच घरं आहेत तिथे. 7वं वर्ष होईपर्यंत, 7व्या वर्षाच्या आत वेदांचं पूर्ण अध्ययन झालं, म्हणूनच आम्ही त्याला देवाचा अवतार मानतो. खरं म्हणजे मौंजी बंधन संस्कार 8व्या वर्षी करायचा आणि पुढे 12 वर्ष शिकायला जायचं वेदविद्या. हे उलटं घडलं. 7व्या वर्षापर्यंत वेदाध्ययन पूर्ण, आता जाऊन गुरुकडे शिकायचं काय का गुरुला शिकवायचं. घरीच राहिले आणि ज्ञानदान सुरू केलं. आमच्याकडे आम्ही मौंजी बंधन करतो, विशेषतः ब्राह्मणाला 8 ते आता वाढवून 16 वर्ष सवलत झालेली आहे. 16 वर्षापर्यंत मुंज करायची. जुने कीर्तनकार छान वर्णन करत ते. हरदासी, कंथा हरिदासांची वगैरे समोर सगळे की बसलेत कीर्तनकार, त्यांना छान ती पुस्तकं, आता अशा तऱ्हेची पुस्तकं निर्माण झाली पाहिजे. ज्यावेळी आम्ही नवीन होतो त्यावेळी त्याच्यावर तरलो होतो आम्ही, त्या कीर्तनकारांच्या त्या दृष्टांतावर. तेव्हा माझ्या मुलाची मुंज केली 6 वर्षापूर्वी. आमच्या तिथे एक पूर्णानंद स्वामींचा मठ आहे, दाभोळी मठ, तिथे गेलो आणि स्वामींकडे मी कीर्तनाला जातो. म्हटलं माझ्या मुलाच्या मुंजीसाठी कार्यालय उपलब्ध करून द्या. बुवा म्हणले तुम्ही घरी मुंज करा. म्हटलं का, इथे मठात का नको? त्या दिवशी म्हणाले 21 मुंजी आहेत. म्हटलं त्यात माझा 22वा. सगळ्यांचे नातेवाईक एकत्र जेवणार आणि तो आनंद सोहळा. नाही म्हणाले, ऑड मॅन आउट. ते जरा इंग्रजी शिकलेले आहेत. म्हटलं ऑड मॅन आउट कसा काय? तुमचा मुलगा या सगळ्या 21त ऑड मॅन होणार. का होणार? बाकीचे जे 21 आहेत त्यांचं सरासरी वय भारतीय क्रिकेट संघाच्या सरासरी वया एवढं आहे. थोरला म्हणाले 38 वर्षाचा आहे, त्याचं पुढच्या महिन्यामध्ये लग्न आहे, त्यामुळे तो चकोट करणार नाही, गाईच्या पावलासारखी शेंडी ठेवणार नाही, कारण पुढच्या महिन्यात शेरवानी घालून त्याला नवरेगिरी करायची आहे. बरं, ते हे सगळे कोणीही लंगोटी नेसणार नाहीत. चुकून लंगोटी नेसले तर म्हणाले तुम्हाला पाहणार नाही. अशा तऱ्हेचं हे आमचं हे कार्यालय असणार आहे. त्यामुळे तुमच्या मुलाला इथे मुंजीसाठी आणू नका. जुने कीर्तनकार 4 दृष्टांत सांगायचे. एक म्हातारा माणूस असा 70 वर्षाचा, आपल्या अशाच 35-40च्या मुलाची, असा पप्पू यादव सारखा दांडगाव पोरगा, आणि त्याची मुंज सुरू होती. हा 70 वर्षाचा. भटजींना त्याने विचारलं, त्याला माहिती होतं ऐकून की मुलाला डाव्या मांडीवर बसवायचं आणि मंत्र सांगायचे. म्हातारा अगोदरच ब्लड प्रेशर वाढलं. जर हा दांडगा माझ्या मांडीवर बसला आणि काटकन जर पाय मोडला तर कार्यालयातलं पुढचं कार्य करण्याऐवजी ट्रॅक्शन घ्यायला जावं लागेल. म्हणून भटजींना त्याने कोपऱ्यात नेलं आणि भटजींना म्हणाला असं करा, मंत्र किती मिनिटं चालणार? भटजीने आणखी गंमत केली, अर्धा तास उगाच सांगितलं. ते म्हणाले असं करा, थोडी दक्षिणा जास्त देतो पण जरा 5 मिनिटात उरका, इतका वेळ मांडीवर घेता येणार नाही. भटजी निघाले, हरकत नाही म्हणाले. जरा आणखी याकडे, जरा बाजूला नेलं. म्हणाले त्याची मुंज राहिली आहे, म्हणजे आपल्या मुलाची, पण म्हणाले माझी पण राहिली आहे, ती आता करता येईल का? भटजी म्हणाले का नाही करता येणार, आपण गुपचूप माडीवर करू. म्हणाले मांडीवर करता येईल, पण म्हणाले मी कोणाच्या मांडीवर बसू? म्हातारा म्हणाला माझे 40 वर्षापूर्वी गेले वडील. भटजी म्हणाले आणखी थोडी दक्षिणा द्या, माझ्या मांडीवर बसा. पंढरीनाथ विनोदाचा भाग सोडून द्या, सकाळी एवढ्या विनोदांची खरं म्हणजे गरज नाही. ताजे तवाने आहात तुम्ही. आमच्याकडे मुंजीबंधन संस्कार आता कसाही होतो. हे 7व्या वर्षापर्यंत वेदाध्ययन पूर्ण झालं, मुंजीबंधन संस्कार झाला, 16 वर्षाचा झाला. कॅसेट फास्ट फॉरवर्ड करणार आहे, कारण बांधोनी घटिका यंत्र मनगटी बेताल संचारती असं होता कामा नये. पुढे प्रवचन आहे पुढे, त्यावेळेपर्यंत मला कीर्तन सांगतेला न्यायचं आहे. 16 वर्षाचे झाले श्रीपाद श्री वल्लभ स्वामी. लग्न करणार नाही हे अगोदर ठरलेलं होतं. याप्रमाणे ते संन्यास घेऊन निघायचे होते. आईचा आशीर्वाद घेतला. ही व्यंग असणारी पोरं माझ्या पदराला ठेवून तू चांगला धड धाकट निघून जातोस म्हणाली. आईने प्रचंड त्याच्यासमोर आपली तक्रार मांडली की आता मी दुःखी झाले आणखी पहिल्यापेक्षा, असून तू निघालास. ते म्हणाले काळजी करू नको,
त्या अमृताच्या पुत्राने आपल्या अमृतमयी दृष्टीने आपल्या दोन्ही भावांना अव्यंग केलं, डोक्यावर हात ठेवला, बुद्धिमान केलं आणि आता म्हणाले आम्ही चाललो तीर्थयात्रेला. आणि तिथून भगवान श्रीपाद श्री वल्लभ तीर्थयात्रेला गेले. बद्रिकेदार, काशी, जगन्नाथपुरी प्रवास करत करत दक्षिणेला आले. गोकर्ण महाबळेश्वरला 3 वर्ष गुप्त राहिले. तिथून खालीच दक्षिणेला जाता जाता श्री शैल्यम या ठिकाणी शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 8 पवित्र स्थानापैकी अशा त्या शैल्यम या तीर्थावर गेले. तिथे 4 महिने राहिले आणि नंतर निवृत्ती संगमावर काल कुरवपूरला आले. गुरुजी काल कुरवपूरला आले भगवान श्रीपाद श्री वल्लभ. पुढे काय घडलं सांगा ना, कथा थांबते. ऐक. कुरवपूर नावाचं आंध्र प्रदेशामध्ये कृष्णा नदीच्या मध्यभागी 1 मैल लांब, अर्धा मैल रुंद अशा तऱ्हेचं बेट आहे. कासवाच्या आकाराचं असल्यामुळे ते कुर्माकार आहे. काही जण त्याला कुरुगड्डी म्हणतात, काही कुरुगड्डा म्हणतात, आम्ही त्याला कुरवपूर म्हणतो. असं ते बेट आहे. 4ही बाजूनी कृष्णामाई आहे. त्यावेळीची कृष्णामाई आता की नाही, दुथडी भरून वाहणारी अशी अतिशय सुंदर स्फटिकासारखं पाणी असणारी अशा त्या पवित्र क्षेत्रावर आमच्या या अवधूतांचं, भगवंताचं, श्रीपाद श्री वल्लभांचं येणं झालं. आणि त्याच मार्गाने जाणारा त्या कुरवपुरातला एक धोबी, एक रजक, एक परीट, तिथून जाताना त्याने त्याचं दर्शन घडलं दर्शन. लगेच नम्र झाला. जो नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. पटकन नम्र झाला. भाव वाढला परमेश्वराविषयीचा. का वाढला? जास्त शिकलेला नव्हता म्हणून पटकन वाकला. नाही तर अलीकडे वाकायला सुद्धा त्रास. वाकेन तर एकदाच म्हातारपणी, तोपर्यंत नाहीच वाकणार. हा वाकला तिथे आणि नमस्कार केला. मग त्याला व्यसनच लागलं. रोज सकाळी ते आले की त्यांना नमस्कार करायचा, लोकांचे कपडे जमा करायचे, कृष्णेवर न्यायचे, धुवायचे, वाळत घालायचे, घड्या करायच्या, ज्याच्या त्याला द्यायचे. बैता असायचा, ते धान्य पाणी द्यायचे. बायको 5 वर्षापूर्वी मरून गेलेली. 2 पोरगे होते. पोरगे सांगतायत 50शी उलटून गेली. आता प्रपंच आम्ही भार ओसतो, तुम्ही आता घरी राम राम म्हणा. अशी पोरं सांगायला मिळणं भगवंताची कृपा लागते. नाहीतर वृद्धाश्रमामध्ये अलीकडे टाकतायत. लक्षात घ्या, ह्या कथा केवळ कथा म्हणून ऐकायच्या नाही आहेत. नवीन पिढीला हे मार्गदर्शन आहे की वृद्धाश्रम हे ठिकाण नाही आहे. अशी सेवा करायला मिळणे हे भाग्य आहे. हे आपल्याला फक्त अशा परमार्थिक क्षेत्रावर आल्यानंतर कळतं. तरी सुद्धा हा कर्म करतच राहिला. रोज त्या स्वामींची वाट बघायची. कधी कधी स्वामी गंमत करायचे. तासन तास त्या पाण्यामध्ये आंघोळ करायचे. हा किती वेळ वाट बघतो. म्हणून आम्ही त्या रजकाची कथा गातो. असा निस्सिम भक्त, त्यांचा दास बनलेला. साधी आरतीची चाल आहे. भला भला तो भक्त शिरोमणी रजक सदा गावा. सद्गुरु सेवा धर्म जगिया अखंड जागावा. भला भला तो भक्त शिरोमणी रजक सदा गावा. असं करता करता त्याला मग सद्गुरूंच्या सेवेत जायचं, त्यांचं दास बनून राहायचं व्यसनच लागलं. ओ काडीविडीचं व्यसन सुद्धा संगतीत गेल्याशिवाय लागत नाही. चांगलं व्यसन लागायला असं एकत्र यावं लागतं. हा जायला लागला रोज आणि त्यांची सेवा करता करता त्याला मेवा मिळायला लागला, आनंद वाटायला लागला. 50शी संपली, 52 झाली, 56 झाली. तो म्हणतो वजाबाकीचं वय सुरू झालं. आता देव मिळाला एवढी तरी काय कमी नाही. 50शी नंतर वजाबाकीचं वय सुरू होतं. लक्षात ठेवा. 50शी झाल्यानंतर 51वा वाढदिवस साजरा करू नका. तो वाढदिवस नव्हे, घट दिवस. सूर्य पश्चिमेला चालला. जरा लक्षात द्या, एक दिवस जवळ येतोय. प्रातःकाळी रजक उठून या निरखी गुरुमूर्ती. भक्ती भावे वंदुनी चेता करीतसे प्रणती. देह देह परिवार म्हणे या चरणी अर्पावा. भला भला तो भक्त शिरोमणी रजक सदा गावा. जगदुद्धारा भक्तपती हा अवतरला. काय भाव आहे बघा. भुक्ती मुक्ती भोगिती भजक जे सद्भावे भजती. मानव म्हणती मानव जे या ते नरका जाती. आपुल्या हृदयी रजक सकाहा सद्गुरु प्रगटावा. भला भला तो भक्त शिरो
रजक सदा गावा, भला भला तो भक्त शिरोमणी रजक सदा. पंढरीनाथ महाराज की जय. श्री ज्ञानदेव, श्री गुरुदेव. आता आणखी कीर्तनाची बैठक व्यवस्थित झाली, कारण हे दास म्हणून ही चाल दास म्हणूनची आहे त्या संप्रदायातली. मग कीर्तनात मध्यभागी कुठेतरी आल्यासारखं वाटतं. काय प्रासादिकता कीर्तनातल्या, किती परंपरा आहेत, वर्णन करावं तेवढं थोडंच. इकडे हा प्रभूंच्या रोज सेवा करतोय, तासन तास. एक दिवस ते उशिरा तरंगत तिथे थांबले 12 वाजेपर्यंत, मध्यान्हपर्यंत. मग आले तोपर्यंत हा बोचकी घेऊन उभा, ठेवलं बोचकं, नमस्कार घातला. आतापर्यंत ते त्याच्याशी कधीच बोलले नव्हते भगवान, आज पहिल्यांदा बोलले. काय रे रजका, अरे धोब्या, रोज आम्हाला नमस्कार करतोस, वंदन करतोस, प्रणाम करतोस, तुला काय पाहिजे का? आशीर्वाद पाहिजे का? वरदान पाहिजे का? राजा व्हायचंय का? तर राजा सुद्धा करू. एवढं म्हटलं आणि निघून गेले. पाठमोऱ्या आकृतीकडे हा पाहतोय, डोळ्यात पाणी तरळलं, उभा राहिला. अंगावर म्हणाले, माझ्या अजून जी फाटकी चिंदी बांधलेली आहे, लोकांचे मलिन कपडे धुतले, पण माझ्या अंगावर कधी चांगली चिंदी आली नाही. डोक्याला एक चिंदी बांधलेली, मुळात हा काळा, अंगावर एक फटकूर, आणि माझ्यासारखा मनुष्य यांच्याकडून अपेक्षा करतोय. ते म्हणाले राजा करू. करतील राजा? कसा करतील राजा? पण सद्गुरूवर विश्वास आहे, दासाचा विश्वास हवा गुरुवर, दासाचा परमेश्वरावर. फोल नव्हे हा बोल गुरुचा, होईन मी राजा. गुरुचा बोल कधी फोल होईल? यांनी जर मनावर घेतलं तर नक्की राजा करतील. घरी आला आणि मनात एक विरक्ती आली की आता अशी सेवा करायची नाही, प्रत्यक्ष दास बनून ते जिथे तपश्चर्या करतात तिथे त्यांच्या चरणाशी जाऊन दास बनून सेवा करायची. मुलांना म्हणाला, तुम्ही सांगताय 5 वर्षापासून प्रपंच चालवतो, आता तुम्ही चालवा. मी निरोप घेतो, स्वामींची सेवा करायला दास बनून निघालोय. ते म्हणाले, पोरं म्हणाली, जा हरकत नाही, चांगली बुद्धी झाली, पण कधीतरी 15 दिवसातून, महिन्यातून एकदा आम्हाला दर्शन द्यायला या. डोळ्यातून पाणी आलं. अशी मुलं असल्यानंतर पित्याचं पितृत्व फळाला येतं, लक्षात ठेवा. नाहीतर नुसते लाखो रुपये आहेत, बंगले आहेत, फ्लॅट्स आहेत, कार्स आहेत, घरामध्ये मात्र प्रेमाच्या नावाने लवलेश नाही. हे मार्गदर्शन आजच्या पिढीसाठी आहे, लक्षात घ्या. संत कथा फक्त गायच्या, पण आजच्या पिढीला मार्गदर्शन. तिथून निघाला आणि सेवेसाठी इथे दास म्हणून हजर झालाय. रोज सेवा करतोय. षडज घ्या. सतत प्रवासामुळे जरा यंत्र बिघडलंय, तरी नाराज करणार नाही, सांभाळून घ्या. रोज सकाळी उठायचा आणि सेवा करायचा दास म्हणून. प्रातःकाली रजक गुरुच्या अंगणा सालवून, भक्ती भावे भजक मगतो, भक्ती भावे भजक मगतो, वंदी पाया नमुन राया साधोजी राया रामोजी. रोज सेवा करायला लागले. सेवा करतो त्याला मेवा मिळतो. अशी सेवा करता 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 वसंतोत्सव सुरू झाला. वसंतोत्सव म्हणजे वसंत ऋतू आजचा. आज आपण वसंतात बसलो आहोत इथे. एक प्रकारचा हा वासंतिक महोत्सव आहे, लक्षात घ्या. आणि या वसंताचा आणि या समर्थांच्या क्षेत्राचा फार जवळचा संबंध आहे. कारण वसंत ऋतूला हिंदीमध्ये वासंती बाना म्हणतात. आणि वासंती बाना म्हणजे त्या ऋतूचा रंग आहे भगवा. आणि भगवा वस्त्र आणि सज्जनगड यांचं काही वेगळं विरक्तीचं नातं आहे. तेव्हा असा हा वसंतोत्सव, त्याचे दिवस सुरू झालेले आहेत. वसंतोत्सवाच्या काळात सुद्धा, या उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या काळातली कृष्णा दुथडीवरून वाहते. गुरुजींची सेवा झाली, गुरुजी आंघोळ करून आले, त्याच्यासाठी त्याने बाग सजवली होती, याला दास्यत्व म्हणतात. बाग सजवली होती, पाणी घातलं होतं त्या झाडांना, सुंदर त्यांना फुलं येत होती, रोज त्यांना हार करून घालत होता. तिथे असणारी केळी फळं यालाही मिळत होती. छानपैकी बाजूच्या खडकावर अजूनही कुरगड्डीला गेलात तर हत्तीच्या अंगासारखे मोठमोठे दगड तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. तिथे एखाद्या दगडावर विश्रांती घ्यायची दुपारच्या वेळी वामकुक्षीला. आत्ता जरा नुकती सेवा करून हीच वेळ झालेली आहे आणि अशा वेळी तो कृष्णेच्या पात्राकडे पाहतोय. पाहता पाहता, मध्यम घ्या, पाहता पाहता कानावर बारीक स्वर आले.
लांब एक काळा टिपका दिसला कृष्णा नदीच्या पात्रामध्ये. तो सरकत येताना दिसायला लागला. हळूच त्या टिपक्याच्या वर पांढरा रंग दिसायला लागला. कुतूहलानं पाहिलं, स्वर जरा वाढायला लागले. मध्यमच आहे ना. अरे हे स्वर तर कव्वालीचे आहेत, अभंगाचे नव्हेत. कोण बरं येतं या पात्रातून? म्हणून ते काळा रंग मोठा झाला आणि त्या टिपक्याने नावेची जागा घेतली. काळी नाव, मोठी नौका, दुतर्फा व्यवस्था असलेली. चांगलं जड जवाहीर त्या नावकेमध्ये आहेत. पुढे भालदार आहेत, मागे चोपदार आहेत. या बाजूला 16 ते 18-20 वर्षाच्या तरुणी, इकडे अशा तरुणी जनानखाना आहे. 80 वर्षाचा बादशाह आपली दाढी कुरवाळतोय तिथला. आणि तो बादशाह वसंतोत्सव साजरा करण्यासाठी या गंगेच्या पात्रामधून निघालाय. शिड फडकतायत पांढऱ्या रंगाची वर. खिरा में नाच और उनका, कव्वाल समोर गातायत. खिरा में नाज और उनका, खिरा में नाच क्या कहना, खिरा में. जरा सर्वांनी टाळी दिली ती त्या वातावरणात जाऊ. जोराने. नाज और उनका, खिरा में नाच क्या कहना, खिरा में नाच और उनका, खिरा में नाच क्या कहना. जमाना ठोकरे खाता हुआ, ठोकरे खाता हुआ, ठोकरे खाता हुआ महसूस होता है. खिरा में नाच और उनका, खिरा में नाच क्या कहना, खिरा में नाच और उनका, खिरा में नाच क्या कहना, खिरा में. इसको बोलते कव्वाली ठेका. धातीन दादा तकदीन दादा, धातीन दादा तकदीन दादा. वा वा. पडद्यामागचे कलाकार आहेत हे. कीर्तनकार आपली जीव भरारी मारत असतो यांच्या जीवावर, लक्षात ठेवा, आणि तुमच्या जीवावर. तोंडात बोट घातलं रजकानं, जरा हळू. मनात म्हणतो पुढे भालदार, मागे चोपदार. हे सैन्य, अंगामध्ये हे जड जवाहीर. ला इलाहा इल्लल्लाह म्हणतोय तो बादशाह. 80 वर्षाचा बादशाह आणि तरुण तरुण अशा त्या सगळ्या युवती बाजूला उभ्या. गेल्या जन्मामध्ये कुठला गुरु पूजला, कुठला देव पूजला म्हणून एवढा बादशाह झाला. मी जर असाच राजा झालो ना, आठवलं ते म्हणाले राजा व्हायचंय का. असाच जर राजा झालो तर अशाच नौकेतून अशी दुतर्फा व्यवस्था असताना मी सुद्धा जाईन. राम ने मुझ पर, इसी की राम ने मुझ पर, मैं शहर का सामा कर दिया, मैं शहर मैं शहर का सामा कर दिया. ला इलाहा इल्लल्लाह अब्दुल्लाहिर रहमानिर रहीम. जान दी मुर्दों को, जिंदों को बेजा कर दिया. जोराने. जान दी मुर्दों को, जिंदों को बेजा कर दिया. मैं नाच और उनका, खिरा में नाच क्या कहना, खिरा में नाच और उनका, खिरा में नाच क्या कहना. नाव पलीकडे जायला लागली. कव्वालीचे स्वर हळूहळू ऐकायला यायला लागले. नाच और उनका, याचं तोंडात बोट. पूर्वजन्मामध्ये कुठला गुरु पुजला, कुठला देव पुजला म्हणून एवढं वैभव स्वामी ते पाहत होते. भगवान श्रीपाद श्री वल्लभ. काय रे रजका, तुला याच्यामध्ये वैभव दिसतं, सुख दिसतं. अरे म्हणाले हे विचार आले माझ्या मनात, पण यांना कसे कळले. चपापला. तो म्हणाला चुकलो मी, पण माफ करा. शेवटी त्या राजपदापेक्षा तुमची पावलं, हा समोर दास बनून राहणं हे फार मला महत्वाचं वाटतं. नाही नाही म्हणाले, दोन्ही एकाच वेळी होणार नाही. तुझ्या मनात आलाय ना विचार, ही वासना जडली आहे ना, राजाच करतो तुला. चल म्हणाले राजा करतो, फक्त मी सांगतो ते नियम पाळायचे. काय सांगितलं.
तुला असाच मुसलमान राजा करणार, कारण हा तर तुझ्या मनात भरलेला आहे म्हणून. मुसलमान राजा करणार. काय म्हणले सांगताय मला, मुसलमान राजा? मी हिंदू असून? नाही म्हणाले, हा आता राजा तुझ्या मनात पक्का भरलाय, असाच वसंतोत्सव तुला करायचा आहे म्हणून तुला मुसलमान राजा करणार. पण एक लक्षात ठेव, राम मंत्र विसरता कामा नये. काय सांगताय म्हणाले, मुसलमान राजा आणि राम मंत्र? नाही म्हणाले, तुला मंत्र म्हणण्याची गरज नाही. राम हमारा जप करे अशी वेळ येईल, हम बैठे आराम. हे म्हणाले, अध्यात्म माझ्या डोक्यात जात नाही, ते तुला कळण्याची गरज नाही म्हणाले. तुझ्या या राज्यामध्ये, मुसलमानी राज्यामध्ये हिंदू